माझी एक आठवण मी सांगायचं म्हणले तर लहानपणाची आठवण सांगत आहे तुम्हाला मी सर्वांना. आणि ती म्हणजे अशी आहे की मी लहान वयात म्हणजे वयाच्या चौथीला असताना म्हणजे वयाचे 6 आणि 4 10 वर्षाचा असताना तेव्हा एक तर आमच्या घरी म्हशी राहायच्या. म्हशी म्हणजे बफेलो. आणि ते असल्यामुळे आम्ही चारायला जायचो लहानपणी चारायला जायचो. चारताना माझा मित्र एक होता, तो आणि मी जायचो. आणि जात असताना जात होताना आणि आमच्या गावाला एक गंगा दादेगाव म्हणून आता गोदावरी गंगा होती. गंगाची कडेला आम्ही चारायचो. चारायला म्हशी काय करायचो आम्ही चारायला सोडून द्यायचो आणि नदीत पोहायला जायचो. पोहत असताना पोहता तसेच म्हशी काय झाल्या एका माणसाच्या घासात गेल्यामुळं आता तर त्या माणसाने काय केले ऐका, त्यांनी काय केले आणि म्हशी बांधून ठेवल्यावर आम्ही काय आता आम्ही खूप विचारत पडलो आता म्हशी कशा आणायच्यात काय. त्याला म्हणलं आता काय करायचं रे, आता तर म्हशी तर गेल्या बा, आता काय करावं काय नाही, आता मी काय करू. तो बी म्हणे आता ते काय म्हणे आता काय करायचं तूच सांग बाबा. आता तो माणूस आपण जर त्याच्यापाशी गेलो तर खूप मारेल. आणि आम्ही त्या धाकाने काय करायला लागलो मी त्याला एक आयडिया सुचवली. अरे तू एक आयडिया, आपण दोघंही आहे एक आयडिया करू, गपचीप घरी जाऊ आणि तसंच त्यांना घरच्याला एकच सांगायचं, तू सांगायचं आणि मी सांगायचं. घरच्याला म्हणायचं अरे आईला आणि वडिलाला एकच म्हणायचं का रे अरे बापरे म्हशी हरवल्या काही दिसनाच असं सांगायचं. आम्ही खूप पाहिलं, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, दिसनात पुढं गेल्या काही कळाना असं तसं सांगून आपलं ते मुक्त व्हायचं. म्हणजे कारण की इकाडा मार वाचून त्या मार वाचण्यासाठी आम्ही काहीतरी लहानपणीच आयडिया करायचं. आयडिया केल्यामुळं तर नंतर असं झालं. संध्याकाळ झाल्यावर संध्याकाळी आईवडील आले सांगितलं तर पाहत होतं ते दुसऱ्या त्या घासात गेल्या त्या माणसाकडं म्हशी बांधलेल्या त्या माणसाने सांगितलेल्या की हे कोणाच्या म्हशी आहे, ती हे कोळ्याच्या म्हशी आहे म्हणे, त्या कोळ्याच्या घरी जा म्हणे. पाहिलं तर मग ते आईवडिलाकडे आले, तुमच्या म्हशी आमचा सगळा घास खाल्ला, असं खाल्लं तसं खाल्लं आणि हे पोरं सगळे पोहत बसतात आणि म्हशी काढून देतात असं सांगून आम्हाला ते संध्याकाळी आमच्या दोघाला इतका मार खावा लागला. कारण की आम्ही इतकं खोटं बोललो होतो, कारण की आम्हाला सांगता येत नव्हतं, आम्हाला प्रत्यक्षात माहीत असूनसुद्धा सांगितलं नाही. आणि त्यामुळं आम्ही अशी काहीतरी गजब आयडिया करायचो आणि पोहण्याच्या नादात खेळण्याच्या नादात राहायचो. ही अशी एक माझी लहानपणीची आठवण सांगत आहे. धन्यवाद. माझं यूट्यूब चॅनल आहे रमेश मोरे यूट्यूबर.